कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। देवी, मी उचललेलं लग्नाचं पाऊल योग्य आहे की नाही माहित नाही, पण या लग्नानंतर या घरात सुख समृद्धी नांदू दे, घरातले सगळे क्लेश संपून जाऊ देत। आमच्यातला दुरावा संपवण्यासाठी जरी लग्न होत असलं तरी या घरातली जी जी नाती दुरावली आहेत ती पुन्हा घट्ट होऊ देत। एक मिनिट आई, काय ग अशी काय बघतेस? काय झालंय बाळा? अशी का बघतेस तू माझ्याकडे? आई कानारचे केस मागे घ्या जरा। का काय कानातलं वगैरे करायला टाकलेस का? घ्या म्हटलं नाही तुम्ही, केस केस मागे घ्या। बर बुगडी 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 करायला टाकणार आहेस? ए नको ग, मी लग्नात बुगडी वगैरे नाही घालणार हा. नाही आई, तुमच्या कानात बुगडी होती ना? माझ्या कानात बुगडी नाही ग, मी कधीच घालत नाही। हो होती, मी बघितलंय। कसं शक्य आहे? मी सकाळपासून हे एवढंच कानातलं घातलंय। तुम्ही सकाळी वेगळे कानातले घातले होते, मी तुमच्या खोलीत आले तेव्हा बघितलं कानातले पण वेगळे होते आणि तुमच्या कानात बुगडी होती। अक्षरा, गेले कित्येक दिवस तू फक्त दागिन्यांचाच विचार करतेस ना? नेकलेस, बांगड्या, कानातली, हा? त्यामुळे तू तसं काहीतरी इमॅजिन करतेस। काही भास झालाय का तुला? नाही नाही, मला भास नाही झाला, मी बघितलं होती, बुगडी होती तुमच्या कानात। मी बुगड्या वापरतच नाही, माहितीये तुला ना? तुम्ही वापरता, गेले काही दिवस वापरल्या नाहीयेत। अगं, नेसत्या कपड्यानिशी मी या घरात, तूच मला घेऊन आलीस की नाही? मग तू माझ्यासाठी बुगड्या आणल्या होत्यास का? पण तुम्ही घेऊच शकता ना आणि घालूही शकता। मी कशी आणणार? मी बाहेर जातही नाही। जाता जाता तुम्ही बाहेर, आणि तुम्ही कोणाला तरी सांगितलेले असू शकतं। अक्षरा, नेमकं तुझं काय म्हणणं आहे? मी जर बुगड्या वापरतच नाही तर मी कुणाला आणायला का सांगेन? आणि समजा सांगितलं तर मी कुणाला सांगणार? अधिपती, तो माझ्याशी फारसा बोलत नाही, यांच्याशी माझं फारसं बोलणं होत नाही, आईंना सांगण्याचा प्रश्नच नाही। राहता राहिलीस तू, आणि जर का तू बुगड्या आणल्या असत्यास तर हा प्रश्नच उरला नसता ना? मी हा प्रश्न विचारलाय कारण मी तुमच्या कानात बुगड्या पाहिल्या, मी हे अधिपतींनी सांगितलं आणि म्हणून मी त्यांना इकडे घेऊन आली। पण अक्षरा, माझ्या कानात बुगडी असो वा नसो तरी काय फरक पडणार? फरक पडणार आहे मॅडम, म्हणजे आई फरक पडणार आहे। काय झालं ग? तू मला अशी अचानक मॅडम का म्हणालीस? ते कळेल तुम्हाला नंतर। तुम्ही आधी सांगा, तुमच्या कानात बुगड्या होत्या की नव्हत्या? तुम्ही सकाळी कानात बुगड्या घातल्या होत्या की नाही? तुम्ही सांगा आधी। अधिपती, तुम्ही विचारा यांना, म्हणजे खरं बोलतील। विचारा तुम्ही यांना, विचारा। राहू दे काय नाही, बघू नंतर, चला। नाही नंतर नाही, मला आत्ताच सगळं क्लिअर करायचंय। तुम्ही विचारा म्हणजे ते खरं बोलतील। काय आता त्याच्यात तू होती का तुमच्याकडं बुगडी? कानात होती का? नाही। हा, नाही म्हणतात। चला हो, नाही काय, चला चला चला। अधिपती थांबा, तुम्ही खरं सांगा। आई तुम्ही खरं सांगा, तुमच्या कानात बुगडी होती ना? ही बोलण्याची कुठली पद्धत आहे? इतक्या मोठ्याने का बोलतेस तू? मोठ्यानं बोलण्याचीच पद्धत आहे या घरात, तुम्ही विसरला आहात। पण मला माहितच नाहीये तर प्रश्नच येत नाही ना काही विसरण्याचा। माहितीये, तुम्हाला सगळं माहितीये। तुम्ही या नाटक करतायत अधिपती। तुम्हाला ना हे सगळं घर, या भिंती, ही देवी, खुर्ची, टेबल, सोफा, सगळं, ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला ओळखतात। आम्हीच तुम्हाला ओळखू शकलो नाही। या वस्तूंना बोलता येत नाही आणि तुम्ही आम्हाला बोलू देत नाही। तुमच्या खोटं बोलण्यानं तुम्ही आम्हा सगळ्यांची तोंड बंद केली आहेत। शांत व्हा मास्तरीनबाई। ओ, तिला बसव रे। एवढं काय दम खोटं बोलताय, त्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय मला खोटं बोलताय। अक्षरा,
तुम्ही बसा आधी, शांत व्हा. मास्तरीनबाई बसा इथं. अहो, धाप लागली तुम्हाला, एवढं काय तुम्ही. अधिपती काय होतंय रे हिला? हे घ्या. मला काही होत नाहीये, तुम्ही खोटं बोलताय. बरं असू दे, हे घ्या, पाणी घ्या. अधिपती ही सकाळपासून अशी का वागते, अशी का बोलते? मला ना हिचं वागणं समजण्या पलीकडचं झालंय. मी नाही, तुम्ही समजण्या पलीकडच्या आहात. शांत व्हा, थंड घ्या. ओ तुम्ही का बसा मॅडम, तुम्ही पण जरा शांत बसा. मास्तरीनबाई थंड घ्या. सकाळपासून अशीच वेड्यासारखी काहीतरी बडबडते. आईना पण खूप बोलली. मला असं वाटतंय अधिपती ही ना थोडीशी हल्ली आहे. तिचं मानसिक संतुलन हल्लंय. काही हल्ले वगैरे नाहीये मी. माझं काही मानसिक संतुलन वगैरे बिघडले नाही. मी ठीक आहे. मी जे बघितलंय ना तेच सांगतेय. अक्षरा, शरीराचा जसा आजार असतो तसा मनाचाही असतो. तू अशी वेड्यासारखी वागू नकोस, लोक तुला वेडी म्हणतील. मी वेडी नाहीये. आई अंबाबाई, चारूचं आणि माझं नातं पूर्ववत होण्यासाठी लोक काय म्हणतील याचा विचार न करता पुन्हा एकदा लग्न करायचं ठरवतोय आम्ही. आता सगळं निर्विघ्नपणे पार पडू दे. मी वेडी नाहीये आहे. तुम्ही मला असं वेडं ठरवू शकत नाही. मी नाहीये वेडी. तुम्ही शांत व्हा मास्तरीनबाई. आम्हाला माहिती आहे तुम्ही येड्या नाही आहे. उगाच वरडून स्वतःला त्रास करून घेऊ नका. अहो, नाही होणार मला त्रास. अहो मला माहितीये ना, खरं बोलणाऱ्या माणसाला कधी त्रास होत नाही. ह्या खोटं बोलतात ना, म्हणून यांना त्रास होतोय उलट आता. म्हणून मला वेडं ठरवतायत या. शांत हो बाळा, मी तुला वेडी म्हणत नाहीये. मी इतकंच म्हणते की तुझ्यावर खूप ताण आलाय म्हणून असं वेड्यासारखं बोलते. अहो, वेड्यासारखं बडबडती वगैरे म्हणजे तुम्ही मला वेडं म्हणताय ना, मला कळतंय. तुम्ही शब्दांचा खेळ करताय, पण तुम्हाला काय म्हणायचंय ते मला पूर्णपणे कळतंय. ठीक आहे, चला तुम्ही आराम करा. चला बरं, राहू दे. थांबा अधिपती. चला तुम्ही तुम्ही. अहो थांबा 1 मिनिट अधिपती, मला बोलू दे. अक्षरा ओरडते. तिला काय झालं? सगळ्यांना कळलं पाहिजे सत्य. कसलं सत्य? काय झालं अक्षरा? सगळं ठीक आहे ना? बाबा, मी तुम्हाला बोलवणारच होते. बरं झालं तुम्ही आलात. अक्षरा, तू एवढ्या मोठ्याने बोलतेस. माझ्या रूम पर्यंत आवाज आला म्हणून मी खाली आलो. काय झालंय? वय मला बी आवाज आला. आजी, बाबा मला सगळं कळलंय. काय कळलंय? या मॅडम आपल्या घरात आई म्हणून राहत होते इतके दिवस, पण या आई नाही आहेत. या भुवनेश्वरी मॅडम आहेत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.